तपोवन परिसरातील संभाव्य झाडतोडीच्या विरोधात नाशिकमध्ये नागरिकांनी काढलेल्या मोर्चाला आज मोठा प्रतिसाद मिळाला। या मोर्चात अमित ठाकरे सहभागी झाले होते। यावेळी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की नेहमी मोर्चे नेते काढतात, मात्र आज झाडांसाठी नागरिक स्वतः एकत्रित आले आहेत। आपण फक्त त्यांच्या सहभागी होण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं। झाडे का कापली जाणार आहेत त्याचे उत्तर प्रशासनाने द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच उत्तर न देता एकही झाड कापू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। त्यांनी पुढे सांगितले की त्यांच्या पक्षाची सत्ता असताना देखील कुंभमेळा झाला होता आणि त्यावेळी एकही झाड न कापता साधुग्राम उभारण्यात आला होता। दरम्यान पर्यावरण प्रेमी अमित कुलकर्णी यांनी सांगितले की तपोवन येथील सेंटरबाबत अजून नेमकी माहिती मिळालेली नाहीये। झाडतोड आणि इतर मुद्द्यांवर महापौरांसोबत चर्चा झाली असून या बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या समितीच्या माध्यमातून पुढील बैठका घेण्यात येणार असून पुढील आठवड्यात बैठक न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला। समितीसाठी पर्यावरण प्रेमीकडून 12 ते 15 सदस्यांची नावे दिली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। ज्या काही ऑर्डर्स आहेत किंवा तुम्हाला मी उद्या संध्याकाळपर्यंत नाव देऊन टाकू ना। नाव देऊन टाकतो तुम्ही डेट तुम्ही डेट द्या बस फक्त तोपर्यंत डेट झाडं कापली गेली नाही। आपण सोमवार मंगळवारी ठरवू, काही प्रॉब्लेम नाही माझा। आपल्याला बसून डायलॉगच एस्टॅब्लिश करायचा आहे। हे जे आपण करतोय ना हे असं नाही झालं पाहिजे, हे तसं नाही। दिस इज नॉट द वे। त्यांचा वेळ का त्यांचा वेळ उद्देश काय आहे? एक मिनिट थांबा। वी आर ऑल्सो फॉलोइंग अ प्रोसेस सो द प्रोसेस आणि माझं काय म्हणणं आहे, सुप्रीम कोर्ट ऑर्डर्स करेक्ट ॲब्सोल्युटली राईट। So after the Supreme Court orders also, there is a procedure which is mentioned in the Corporation Act. Okay. We want to see that procedure. Exactly, that's why I'm inviting you. कुठच्या बेसिसवर रात्री येऊन झाडं कापताय हे आम्हाला फक्त बघायचं आहे। कुठची झाडं कापताय हे आम्हाला बघायचं आहे आणि आपलं जोपर्यंत बोलणं होत नाही तोपर्यंत एक पण झाड कापणं माझं असं म्हणणं आहे की आपण लवकरात लवकर, आता ही गोष्ट सांगून मला 1 महिना झालाय। तुम्ही एप्रिल 2 दादा नाही बरोबर आहे। ज्या दिवशी जर मला समन्वय साधायचा नसता तर मी तपोवन पर्यंत मी आणि उपमहापौर आलो असतो का? तुम्हाला आज त्याच दिवशी सांगितलेलं होतं। मला अपेक्षित होतं आज तुम्ही याच्याबरोबर नाव पण द्या। देतो ना ताई, नाव देतो। ताई विषय काय होतोय सरांचं, मी तुम्हाला फक्त थोडं सांगतो काय होतंय की हे जे सुनावण्या होत आहे ना याला उत्तर मिळत नाही। म्हणजे आता 1 मिनिट ताई, तुम्हाला सरांचा मुद्दा तुम्ही म्हणता झाडाला हात लावलाय, तुम्ही म्हणता असं नाही होणार। तर तुम्हाला सांगतो की त्या सुनावण्या होत आहे ना तर सुनावणं उत्तर आम्हाला मिळत नाही। आम्ही हरकती नोंदवले आहेत काय त्या ठिकाणी हे झाडं 1 मिनिट त्यात ना ही झाडं तोडू नये वगैरे, तर त्याला उत्तर येत नाही। तोपर्यंत आपली चर्चा होती, जोपर्यंत आपण चर्चा करणार आहे तोपर्यंत आपल्याला विषय समजणार नाही सुनावणी वगैरे। तर तोपर्यंत हे जे झाडं आपण आता जे प्रस्तावित वृक्ष आपण जे करणार ती फक्त करू नये आमची ही भूमिका आहे। कुठल्याही पद्धतीने प्रोसेस थांबू शकत नाही। तुम्ही या, आपण मीटिंग घेऊ। बरं, आम्ही आज नाही महापौर या नात्याने आपण ते मग तुम्ही पुढची तारीख नका देऊ, आपण लवकर। मला मी काय सांगते दादा की दिस इज अगेन समथिंग की ह्याचा टाइम वेस्ट झालेला आहे। नाही देणार मी तुम्हाला आज रात्री बिकॉज हे मुद्दे जे ते त्या दिवशी पण डिस्कस झालेले होते दादा। सो दिस इज आलं लक्षात। तुम्ही बोलाल तर मी येतो। करेक्ट, आपण याच्यावर चर्चा करू तोपर्यंत झाडं कापली नाही गेली। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।